ठीक आहे आजा, मी लहानपणापासून तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे काय करायचं ते मी करायचो. तुमच्या स्वप्नाच्या मागणं मी पण धावत होतो. भरतीची लागिरी पण तुमच्यामुळे झाली मला. पण मला आता कळालंय, इंडियन आर्मीत भरती होणं काय खायाची गोष्ट नाही. पण इथून पुढं माझं मला टार्गेट कळालंय, मी तेच पुरं करणार आहे. काय? मी इथंच राहून आमच्या बापूला मदत करणार आहे. त्यांचं स्वप्न पुरं करणार आहे. एकदम नावाप्रमाणे मॉडर्न सलून करतो का नाही बघ. अरे मग आमच्या सोबत देशाचं रक्षण करण्यासाठी येणार नाही वय? ती काय गावात राहून बी करता येते की. आपलं गाव पण भारत देशातच आहे की. राहुल्या, लका एका रात्रीत एवढी अक्कल कुणी होतली रे तुझ्या डोक्यात? परवा पावतर तर बापून म्हणत होतस, मी नाही माझी जिंदगी तुमच्या वाणी सलून मध्ये घालवणार. आणि आता काय झालं रे? तू काय बी म्हणी क्या, पण मला माझी चूक आता कळाली. बापू एवढा जीव मला कुणी बी लावायचं नाही. पै पै जमा केलेली एक रक्कमी पोरावर उधळून टाकली. असा बाप इतक्या जगात कुठं भेटायचा नाही. लका बापाची किंमत तुला बाप असतानाच कळली. आताच जिंकलेस बाबा. ढपला का नको लय सेंटी मारू. तुम्ही दोघं हारनीत भरती लवकर. मी तर आहे गावाकडे, तुमच्या दोघांचा शोल्जर कट मारा. हे आजा, आर्मीत भरती झाल्यावर येशील नौका, माझ्याकडे शोल्जर कट माराय. तर तुझ्याकडे येणार नाही तर कोणाकडे येणार? मला तसं लय कॉन्फिडन्स आहे, तुम्ही दोघं माझ्याकडेच येणार. फक्त कन्फर्म करायला मी विचार. राहुल्या, आता फक्त सपासप हात चालवायला शिक. लका एक दाढी करायला तास लावतोयस. थोड्यात बापूंचे 20 गिरायक होतात. वाढतंय रे हळूहळू स्पीड. मला लय कॉन्फिडन्स आहे. काय चाललंय? काय नाही, नेहमीच आपलं चालू दे तुमचं. नीलम, हे घे, नाचणीचं पापड पाहिजे होतं ना तुला? होय, बरं झालं आणले ते. अगं बरं झालं तू लगेच सांगितलंस ती, नाहीतर आज शिल्लकच राहिलं नसतं बघ. का? अगं का मग आमच्या बचत गटाच्या शेवया, कुरड्या आणि नाचणीच्या पापडाला मरणाचं गिरायक आहे बघ. काम उरकत नाही बाई. अहो मग चांगलंच आहे की. तुम्ही बायकांनी जोरातच चालवलंय तुमचं बचत गटाचं. होय, ते आहेच की. काहीतरी करत राहिलं पाहिजे ना, गप बसून चालतंय वय. वहिनी, आम्ही ऐकलं ते खरं आहे का हो? काय? तुमच्या अजिंक्यनं पण पैसे भरले होते तिकडं आर्मीसाठी. होय, काय कळलं का ते माणसाचं? कोण होता, कुठला होता? नाही अजून, बघू आता काय होतंय ते. ही पोरं पण असलं उद्योग कशाला करतात काय माहिती. किती भरलं होतं पैसे? मला बी काय माहित नाही. तुम्हाला माहित नाही? आता पैसे तर तुम्हीच दिले असतील ना? नाही म्हणजे ती किती? 1.5 लाख दिलं वय?
पण समाधान भाऊजींनी बरे दिले पैसे. आता त्यांनी सांभाळाय म्हणजे तेच देणार ना, दुसरं कोण देते? पण मला एक कळना, मिलिटरीत भरती होऊन काय करणार आहे आजा? उद्या भरती झाल्यावर तू जाणार तिकडं, आणि इकडे लग्न बिग्न करायचं ठरलं तर मग कोण द्यायची पोरगी आहे ना? आणि आजकाल आर्मी वाल्यांना पोरगी देताना 10 या विचार करतात माणसं. नाहीतर काय, अहो आर्मी वाल्यांची लग्न ठरवताना लय आपदा होती. आता माझ्या मामाच्या पोरगीला स्थळ आलत, त्याचं काय झालं बघितलं ना? काय झालं? अगं हिच्या मामाच्या काके, कशाला पुढचं बोलताय? आता आर्मी वाल्यांना पोरी देतात का नाही, तुम्हाला काय करायचंय? उगाच यांचं टेन्शन कशाला वाढवताय तुम्ही? तुम्ही फक्त पापड्यांचे पैसे द्या त्यांना. बरं बाई. थांबा, घेऊन ये. काय झालं भैया? काय झालं? करायला गेलो 1 आणि झालं 2. म्हणजे त्या आजीचा उगाच फ्लेक्स लावला आपण, त्यामुळे सगळं चांगलं टाले. आपण त्याचा फ्लेक्स लावलं तर शीतलला अजिबात आवडलं नाही. जे शीतलला आवडत नाही ते मला बी आवडत नाही. पण भैया, आपली आयडिया काय वाईट नव्हती. वाईट नव्हती, पण राईट पण नव्हती. आपण त्या विक्रमचा फोटो लावायला पाहिजे होता. मग आता तो भरती झालो, त्याचं लाव की फ्लेक्स. त्यात काय एवढं? त्याच्यात काय एवढं? कसं होणार आहे माझं? भैया, तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढू? हा, कसा मार्ग काढू? एकतर त्या आजाला पैसे देऊन बसलोय, त्यात त्याचं कामही झालं नाही. म्हणजे पैसे कोण, टेन्शन ऑन. त्या आजाकडनं एवढे पैसे मिळवायचे कसे परत? आओ भैया, आओ आप टेंशन मत लो, उसके आई के दागिने है ना अपने पास. दागिन्याचं काय करू? आता पॉलिटिक्स सोडून सोन्या चांदीचा धंदा करत बसतो मी. हे असले व्यवहार करत बसलो ना तर राजकारणात मला कवडीची किंमत राहणार नाही. एक तर त्या आज्याचं शितलीचं पटत नाही. त्या आज्याला मदत करून मी शितलीच्या नजरेत आधीच वाईट झालो. आता तिच्या नजरेत कसा चांगला होईल याचा विचार करा. भैया, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. काय? शीतलचा आजावर राग आहे आणि आजा आपलं देणं लागतो. याचाच फायदा आपण उठवला पाहिजे, जेणेकरून आजाकडून आपली वसुली पण होईल आणि शीतल पण इम्प्रेस होईल.